संत ज्ञानेश्वर महाराज जगाच्या कल्याणासाठी आता विश्वात्मके देवे पसायदान लिहिणारे संत ज्ञानेश्वर महाराज। माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके ऐसी अक्षर रसिके मेळवीन। संत ज्ञानेश्वर माऊलींचा उल्लेख झाला आणि या ओळी आठवल्या नाहीत असं कधीच होत नाही। मराठी भाषेचा अभिमान, भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, वारकरी संप्रदायाचे दैवत, योगी, तत्वज्ञ, संत कवी अशा अनेकविध गोष्टींसाठी ओळखल्या जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊली यांचे जीवनचरित्रे आज आपण पाहणार आहोत। श्रावण वद्य अष्टमीला संत ज्ञानेश्वरांचा जन्म झाला। संत ज्ञानेश्वरांच्या जन्मवर्षाबाबत मात्र एक वाक्यता दिसून येत नाही। ज्ञानेश्वरांचे कार्य अगदी अफाट आहे। जीवनाच्या अवघ्या 20 वर्षांमध्ये ज्ञानेश्वरांनी केलेले कार्य व्यापक आहे। माऊलींनी केवळ 16व्या वर्षी भगवद्गीतेवरील भाष्यग्रंथ ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला। विशेष योगायोग म्हणजे श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली या दोघांचाही जन्म श्रावण वद्य अष्टमीला झाला आहे। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जयंतीनिमित्त व्यापक विस्तृत कार्याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा। महाराष्ट्रात भागवत धर्माचा पाया ज्यांनी रचला त्या संत ज्ञानदेवांचा जन्म हा पैठण या तीर्थक्षेत्राजवळ व गोदावरी नदीच्या काठी असलेल्या आपेगाव येथे श्रावण कृष्ण अष्टमी शके 1197 रोजी झाला। आपेगावचे विठ्ठलपंतांनी आळंदीच्या शुद्धपंत कुलकर्णी यांच्या मुलीशी रुक्मिणीशी विवाह केला। विवाहानंतर विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला, परंतु गुरुच्या सूचनेवरून त्यांनी पुन्हा रुक्मिणीसोबत संसार सुरू केला। त्यांचे पहिले अपत्य म्हणजे संत ज्ञानदेव, दुसरे अपत्य निवृत्तीनाथ व तिसरे अपत्य हे सोपान व धाकटी मुक्ताबाई या चारही भावंडांचा जन्म आपेगावीत झाला। संन्यास घेताच भाऊबंदांनी व ब्रह्मवृंदांनी त्यांना वाळीत टाकले। आपल्या मुलांना घेऊन विठ्ठलपंत व रुक्मिणी हे जोडपे आळंदीला सिद्धोपंतांकडे गेले, तेथेच राहू लागले। तेथील ब्रह्मवृंदांनी ज्ञानदेवाधिक भावंडांनाही वाळीत टाकले। संन्यासाची पोरे म्हणून त्यांची हेटाळणी होऊ लागली। अत्यंत अपमानास्पद असे बालपण ज्ञानदेवाच्या वाट्याला आले। आपल्या मुलांची होत असलेली अवहेलना व अबाळ पाहून विठ्ठलपंत व रुक्मिणी दुःखी कष्टी होत। केलेल्या चुकीचे प्रायचित्त म्हणून त्यांनी आळंदी व पैठण येथील ब्राह्मणांना कल्पना देऊन त्र्यंबकेश्वरची परिक्रमा केली, परंतु काही उपयोग झाला नाही। परिस्थितीत फरक पडला नाही। मात्र एक महत्त्वाची घटना या प्रवासात घडली, ती म्हणजे नाथपंथीय गहिनीनाथांकडून निवृत्तीनाथांना योग दीक्षा मिळाली। निवृत्ती गहिनीनाथांचा शिष्य झाले। विठ्ठलपंतांचे प्रायचित्त। आपल्या मुलांची मूंज व्हायला हवी अशी तीव्र इच्छा विठ्ठलपंत व रुक्मिणीच्या मनात होती, परंतु ब्रह्मवृंद त्यास परवानगी देत नव्हता। शेवटी पैठणच्या धार्मिक महाजन सभेकडे विठ्ठलपंतांनी दाद मागितली। नागघाटावर न्यायपंचायत बसली आणि विठ्ठलपंतास महाजन सभेने देहांत प्रायचित्ताची जबर शिक्षा सुनावली। या घटनेने सर्वांना धक्का बसला। आपल्या मुलांच्या कल्याणासाठी विठ्ठलपंत आपेगावकरांनी ही शिक्षा मान्य करून प्रयाग क्षेत्री प्रस्थान केले। धर्मपंडितांचा आदेश त्यांनी शिरसावंद्य मानला। निवृत्ती, सोपान, ज्ञानदेव आणि मुक्ता ही मुले पोरकी झाली। सिद्धोपंत हाय खाऊन स्वर्गवासी झाले। या जगात आपल्या जवळचे कोणी उरले नाही या भावनेने ज्ञानदेव आपल्या भावंडांसोबत गावाबाहेर पर्णकुटी बांधून राहू लागले। समाजाने जरी बहिष्कार टाकला असला तरी काही दयाळू मंडळी त्यांना भिक्षा वाढत असत। गहिनीनाथांकडून निवृत्तीने जो योग मार्ग व ध्यानधारणा शिकून घेतली होती त्याचे धडे या काळात त्याने ज्ञानदेवास दिले। एकमेकांना धीर देत ही भावंडे आळंदीत अपमान आणि निंदा सहन करत राहत होती। आपल्या आई वडिलांनी प्रयाग क्षेत्री जाऊन प्रायचित्त घेतले तरी लोक निंदा करतात, म्हणून ज्ञानदेव एक दिवस झोपडीत ताटी बंद करून उद्विग्न होऊन बसले। शेवटी छोट्या मुक्ताने ज्ञानदेवांना उद्देशून ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे ताटीचे अभंग म्हटले आहेत। शब्दशास्त्री झाले की क्लेश, संती मानवा उपदेश, विश्वपर ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा। तुम्ही तरुण विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा। या भावंडांचा वैचारिक संघर्ष, त्यांची कुवत, समज आणि विचार करण्याची त्यांची पद्धत चक्रावून टाकणारी आहे। समाजाने एवढे छळले, त्रास दिला, परंतु कोठेही समाजाविरोधात या भावंडांची क्रोधाची भावना नाही। यानंतर शुद्धीपत्र नाकारले।
रेड्यामुखी वेद बोलविला याविषयी जाणून घेऊया. आळंदीत वास्तव्यास असताना पैठणच्या ब्राह्मणांकडून शुद्धीपत्र घेण्याची सूचना कोणीतरी केली म्हणून ही भावंडे पैठणकडे निघाली. प्रथम ती मोठ्या अपेक्षेने आपल्या गावी म्हणजे आपेगावी आली, परंतु तेथील भाऊबंधांनी या निराश्रित भावंडांना थारा दिला नाही. नंतर ज्ञानदेव आपेगावी काही दिवस राहिले, परंतु आपेगावी राहणे अशक्य होताच ही मंडळी भटकत पुन्हा आळंदी येथे आली. आपल्या मातापित्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून ज्ञानदेवांनी आळंदीच्या धर्मवृंदांकडे आपली व भावंडांची मुंज करण्याची विनंती केली. यावर आळंदीच्या ब्राह्मणांनी त्यांना पैठणकर ब्रह्मवृंदांचे शुद्धीपत्र आणण्यास सांगितले. ज्ञानदेव आपल्या बंधूसह पैठणकडे निघाले. पैठणच्या नागघाटावर ब्राह्मण सभा भरली. प्रचंड गर्दी झाली होती. सामान्य माणूस या निष्पाप व चुणचुणीत मुलांकडे पाहून डोळे पुसत व ब्राह्मवृंदांना शिव्याशाप देत होता. सहानुभूती व्यक्त करण्यापलीकडे सामान्य माणूस काहीही करू शकत नव्हता. यावेळी ज्ञानदेवांनी महाजन मंडळींना विचारले, आपण सुज्ञ वैदिक पंडित आहात, आमच्या आई वडिलांना आपण प्रायचित घेण्यास सांगितले. आपली आज्ञा शिरसावंत मानून त्यांनी प्रायचित्त घेतले आहे, तरीही दोष शुद्ध झाला नाही का? आणि यात आम्हा बालकांचा दोष तो कोणता? ज्ञानदेवांच्या या आव्हानांवर भट्टी मंडळी निरुत्तर झाली, परंतु त्यांनी धर्मशास्त्राचा आधार नसल्याचे कारण सांगून शुद्धीपत्र देण्याचे नकारले. या ठिकाणी विद्वान ब्राह्मवृंद आणि ज्ञानदेव यांचे धार्मिक वादविवाद झाला. ज्ञानदेवांचे प्रचंड बुद्धी सामर्थ्य, वेद आणि शास्त्रांचा असलेला गाढा अभ्यास पाहून समस्त विद्वान चकित झाले. संस्कृत आणि प्राकृत या भाषेवर असलेल्या ज्ञानदेवांच्या प्रभुत्वाने सारे अचंबित होऊन गेले. एक वृद्ध ब्राह्मण ज्ञानदेवास खिजवण्याच्या उद्देशाने म्हणाला, बाळ, तू म्हणतोस सर्व चराचर देहात एकच आत्मा भरून राहिला आहे, तर तो रेडा वेद म्हणेल का? तिथून जवळच पखालीतून पाणी वाहणाऱ्या रेड्याकडे बोट दाखवून त्या वृद्ध अहंकारी ब्राह्मणाने प्रश्न करताच ज्ञानदेवांनी तात्काळ त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवून त्यास वेद म्हणण्याची विनंती केली. असे म्हणतात की उपस्थित सर्व जनसमूहासमोर रेडा वेद वदला. या चमत्कारानंतर ब्राह्मवृंदांनी शुद्धीपत्र देऊ केले असतानाही ज्ञानदेवांनी ते नकारले. ज्ञानेश्वरीचे निर्माण कार्य गहिनीनाथांनी आपल्यावर सोपवलेल्या नाथ संप्रदायाच्या जबाबदारीची जाणीव निवृत्तीनाथांना होती, परंतु नाथ संप्रदाय आचरणास अत्यंत अवघड असल्याचे ज्ञानदेवांचे मत होते. तर इकडे कर्मठ हिंदू धर्म मार्तंड जनसामान्यांना नागवित होते. त्यामुळे सामान्य माणसास मध्यम मार्ग हवा होता. म्हणून भागवत धर्म किंवा वारकरी संप्रदायाची पुनर्स्थापना करण्याचे त्यांनी ठरवले. कर्मकांडाचा बालेकिल्ला असलेल्या पैठण येथून त्यांनी सुरुवात केली. त्यासाठी भागवत गीता या संस्कृतातील ग्रंथावर प्राकृतातून टीका करण्याची सूचना निवृत्तीनाथांनी केली आणि नेवासा मुक्कामी ज्ञानदेवांनी प्रवरा नदीच्या काठी श्रीकृष्णाने अर्जुनास केलेला उपदेश प्राकृतात आणला. तीच ज्ञानेश्वरी होय. त्या काळी संस्कृत ग्रंथ प्राकृतात भाषांतरित करणे म्हणजे धर्मद्रोह मानला जाई, परंतु ज्ञानदेव आता त्या पलीकडे गेले होते. नेवाशाच्या मोहिनीराज मंदिरात पैस या नावाने प्रसिद्ध असलेल्या खांबाला टेकून ज्ञानदेवाने गीतेचे निरूपण केले. नेवाशाच्या कुलकर्णीचा मुलगा सच्चिदानंद याने हे निरूपण शब्दबद्ध केले. ज्ञानेश्वरी सुरुवातीला भावार्थ दीपिका या नावाने ओळखली जात होती. ज्ञानेश्वरी सारखा सर्व रसांनी युक्त असा अद्भुत ग्रंथ नेवासा गावात निर्माण झाला. ज्ञानेश्वरीच्या शेवटी ज्ञानेश्वरांनी विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. ही प्रार्थना पसायदान म्हणून प्रसिद्ध आहे. आता विश्वात्मके देवे येणे बागेतने तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या दोन ग्रंथांनी मराठी साहित्याला वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवले. संत समागमे तीर्थयात्रा. खानदेशात तापी नदी काठी अनेक योगी जणांचे आश्रम होते. त्यापैकी चांगदेव या तरुण व तेजस्वी योगी पुरुषाचा आश्रम होता. प्राणायाम व योगशास्त्रावर प्रभुत्व असलेला चांगदेव अहंकारी होता. रोगावर तो इलाज करी, मंत्रतंत्रासाठी व शाबरी विद्येसाठी तो प्रसिद्ध होता. ज्ञानदेवादिक भावंडांच्या अलौकिक कर्तृत्वाच्या कथा जेव्हा सर्वत्र पसरल्या तेव्हा चांगदेवाचा अहंकार दुखावला. भेटण्यासाठी म्हणून ज्ञानदेवास पत्र पाठवले. ज्ञानदेव ज्ञानाने जरी थोर असला
तरी वयाने आपल्यापेक्षा कनिष्ठ आहे असा विचार करून चांगदेवाने पत्रातील मायना कोरा ठेवला. चांगदेवाचा अहंकार व भक्तीचा अभाव निवृत्तीनाथांच्या लक्षात आला. त्यांनी ज्ञानदेवास चांगदेवासाठी पत्र लिहिण्याची सूचना केली. ज्ञानदेवांनी चांगदेवाला पत्र पाठवून दिलेला समज म्हणजे चांगदेव 65 हा ग्रंथ होय. ज्ञानदेवाधिक भावंडांना भेटण्यासाठी चांगदेव आपल्या 1400 शिष्यांचा ताफा घेऊन वाघावर बसून हातात सर्पाचा चाबूक घेऊन आळंदीला आले. त्यास प्रतिक्रिया म्हणून ज्ञानदेवांनी ते त्यावेळी बसलेले होते तीच भिंत चालवून चांगदेवांना सामोरे आले व त्यांच्या अहंकारावर कुरघोडी केली. त्याही पुढे जाऊन त्यांच्या एका शिष्याला जीव मागितला असता सारे भोजन भाऊ शिष्य पळून गेले आणि चांगदेवाचा उरलासुरला अहंकार गळून पडला. ज्ञानदेव भावंडांसोबत व विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरास गेले. त्यावेळी त्यांनी आपला मुक्काम संत नामदेवाच्या घरीच ठेवला. या प्रसंगी एकादशीला विठ्ठल भक्तीत आकंठ बुडालेले व समाज प्रबोधन करणारे संत सावता, संत चोका, संत जना, संत परिसा भागवत, संत गोरा कुंभार, संत गोरोबा, संत विसोबा, संत खंडोबा आदी कितीतरी विठ्ठल भक्ताची मांदियाळी ज्ञानदेव व नामदेवा भोवती जमली. एकांती बसून ही मंडळी अंतरीचे गुज बोलू लागली. यावेळी ज्ञानदेवांनी सर्वांसोबत तीर्थयात्रा करण्याचा मनोदय बोलून दाखवला. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन तरी देवतीर्थ भजन न सांडिली. ज्ञानदेवांनी संत समागमित तीर्थयात्रा केली. या तीर्थयात्रेत अनेक वैष्णव मंडळी त्यांना येऊन मिळाली. तीर्थयात्रा पूर्ण झाल्यावर नामदेवांनी पंढरपुरात मावंद्याचा मोठा कार्यक्रम केला. अवघे संतजन आमुचे सांगाती न जेऊ एका पंक्ती सरीसे आम्ही. या सहभोजनात उच्च-नीच असा भाव नव्हता. सर्व जाती धर्माचे संत एका पंक्तीत मांडीला मांडी लावून जेवले. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील ही फार मोठी घटना होती. संजीवन समाधी. ज्ञानाशिवाय मुक्ती नाही हा सिद्धांत ज्ञानदेवांनी मांडला. या सिद्धांताला पूरक अशी भरपूर साहित्य संपदा त्यांनी निर्माण केली. ज्ञानदेवाच्या अचाट प्रतिभेला चांगदेव, विसोबा चाटी यासारखे प्रवर्ती शरण गेल्या. पैठणची विद्वत्त सभा नतमस्तक झाली. योग मार्गाला भक्तीची व ज्ञानाची जोड देऊन सर्वसामान्य माणसाला ज्ञानदेवांनी मुक्तीची वाट दाखवली. ज्ञानेश्वरी व अमृतानुभव या 2 ग्रंथराजांमुळे महाराष्ट्रभर ज्ञानदेवांच्या कीर्तीचा सुगंध पसरला होता. मराठी भाषेला ज्ञानदेवांनी संस्कृतच्या बरोबरीने नेऊन ठेवले. वयाची 20 ओलांडण्यापूर्वीच ज्ञानदेवाने अद्भुत असे कार्य उभारले होते. ज्ञानदेवाच्या या आविष्काराला निवृत्तीचे वेध लागले आणि त्यांनी संजीवन समाधी घेण्याचे ठरवले. आळंदीत सिद्धेश्वराजवळ इंद्रायणी काठी कार्तिकी वद्य त्रयोदशी इसवी सन 1276 या दिवशी हजारो लाखो वैष्णवांच्या साक्षीने ज्ञानदेव समाधीस्थ झाले. सोबत त्यांची ज्ञानेश्वरी होती. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी नवरसयुक्त अशी ज्ञानेश्वरांनी पूर्ण जगाला अर्पण केली. आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये संत ज्ञानेश्वरांविषयी माहिती घेतली आहे. तुम्हाला यानंतर कोणत्या संतांची माहिती घ्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.